प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर येथे 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच क्रांतीदिनी दिव्यांग बांधव, शेतकरी आणि विधवा महिलांच्या विविध प्रश्नांवरती आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामधून समाजामधील या घटनांसाठी विविध मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत। तेव्हा राज्यभरामधून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, शेतकरी आणि विधवा महिलांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी पुरंदरमध्ये केले। पुरंदर तालुक्यामधील नीरामध्ये दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या आल्या होत्या। त्यावेळेला माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मी सुरेखा ढवळे, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे राज्य महिला अध्यक्ष। माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे 9 तारखेला क्रांतीदिनी अनाथ, विधवा, दिव्यांग, शेतकरी आणि सर्व विविध घटकासाठी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की ज्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये पेन्शन मिळते ती 6000 मिळावी। विधवा महिला आहेत त्यांना महामंडळाची स्थापना करण्यात यावी। जे दिव्यांग बांधव भूमिहीन बेघर आहेत त्यांना सरकारने 1 गुंठा जागा द्यावी। त्याचप्रमाणे जे दिव्यांग बांधव ग्रामपंचायतला कर भरतात, माजी सैनिकांच्या धर्तीवर त्यांनाही कर माफ करण्यात यावा। त्याचप्रमाणे उत्पन्न मर्यादा, दिव्यांगांना पेन्शन घेताना उत्पन्न मर्यादा 50,000, विधवा महिलांना 21,000 असते। जशी लाडक्या बहिणीला 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा लावण्यात आली, त्याच धर्तीवर दिव्यांग विधवा महिलांनाही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाची अट ठेवण्यात यावी। त्याचप्रमाणे पेरणी ते कापणी पर्यंतचा रोजगार शासनाने देण्यात यावा। त्याचप्रमाणे जे आमचं राजकीय आरक्षण आहे, ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत जे राजकीय आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये सरसकट दिव्यांगाने प्रतिनिधित्व, कलाकारांना जसं प्रतिनिधित्व दिलं, शिक्षकांना प्रतिनिधित्व दिलं, त्याच धर्तीवर दिव्यांगांनाही प्रतिनिधित्व मिळावं। त्याचप्रमाणे बाजार समित्या आहेत, साखर कारखाने आहेत, याच्यावरही दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळावं। अशा विविध मागण्या घेऊन आम्ही संभाजीनगरला निघालेलो आहेत। पुरंदरचे लाडके आमदार संजयजी जगताप साहेब यांनी 10 ट्रॅव्हल्सची व्यवस्था करून दिव्यांगांना जाण्या येण्याची सोय केलेली आहे।